मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातल्या महत्त्वाच्या भूसंपादन प्रक्रियांचा आढावा घेतला। राज्यात पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे। ही प्रक्रिया गतीनं आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी, प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। राज्यात औद्योगिक विकासासाठी सध्या 20,431 एकर जमीन शासनानं ताब्यात घेतली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली। भूसंपादनाला गती देतानाच प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। मुख्यमंत्र्यांनी काल पुण्याजवळील पुरंदर विमानतळ विकास कामाचाही आढावा घेतला। वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर आणि परिसरात औद्योगिकीकरण वाढत आहे। भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले। विमानतळ विकासामध्ये सिडको, नगरविकास विभाग आदी यंत्रणांनी आपली जबाबदारी निश्चित करून ती यशस्वीपणे पार पाडावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या।